नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। आजच्या अंदाजामध्ये पुढे काय होणार आहे, पुढची परिस्थिती काय आहे, पुन्हा नव्याने सुधारित अंदाज देण्याचा प्रयत्न करेल। पण एक मात्र नक्की आहे, महाराष्ट्रामध्ये आता ढगांचे स्पेल आज खानदेश असेल, विदर्भ असेल, मराठवाड्यात सुद्धा उत्तरेकडील भागांमध्ये अनेक ठिकाणी वाढायला सुरुवात झाली आहे आणि ह्या स्पेलमुळे धारा उतरण्याचं प्रमाण आज वाढले। त्यामध्ये घनसावंगी तालुका, भोकरदन, जाफराबाद सर्वाधिक जास्त प्रमाणात राहिलाय। बुलढाणा जिल्ह्यातही अनेक ठिकाणी स्पेल वाढलेले आहेत। नागपूर, अमरावतीमध्ये हे स्पेल वाढलेले आहेत। हिंगोलीमध्ये नेमकेच काही ठिकाणी नरसी मंडळ असेल, आणखी भागामध्ये ते वाढले आहेत। परभणी, जिंतूर पट्ट्यातही चारठाणा परिसरामध्ये हे स्पेल वाढलेले आहेत। त्यामुळे आजच्या 15 तारखेमध्ये गुड न्यूज मात्र नक्की आहे, पुढचे 3 ते 4 दिवस हे स्पेल वाढत जातील। त्यामुळे मराठवाडा, खानदेश आणि विदर्भाला दिलासा मात्र नक्कीच राहणार आहे। या पलीकडे पुन्हा चांगलं जाऊन सांगण्याचा प्रयत्न करेल की ही परिस्थिती जी आहे, ढगांची गर्दी, ढगांमधनं धारा न उतरणं, याबद्दल आपण आणखी चांगल्या पद्धतीने फोकस करतोय, हे मात्र नक्की आहे। विनंती अशी असेल की जो सांगली, सोलापूर, दक्षिण महाराष्ट्र आहे आणि दक्षिण मराठवाडा आहे, या भागांमध्ये ह्युमिडिटीची जी काही लेवल आहे, या ह्युमिडिटीच्या लेवलमुळे वातावरणातल्या ढगांच्या बाष्पांच्या जाडीमध्ये जी सिस्टम वाढत नाहीये, म्हणजे 80 मायक्रॉन पर्यंत ही जाडी पोहोचायला पाहिजे, ती पोहोचत नाहीये। त्यामुळे धारा उतरणं अशक्य होताना दिसत आहे। गरमीची लेवल वाढताना सुद्धा वाऱ्याचे अडथळे ह्या वातावरणात सर्वाधिक जास्त पाहायला मिळत आहेत। मग हा जो पाऊस आहे पुढील आठवडाभर किंवा पुढचे 15 दिवस किंवा 1 महिनाभर असाच राहील का? माझा अंदाज चुकला, याचं टेन्शन माझ्यापेक्षा ज्यांना माझ्यावरती विश्वास आहे या शेतकऱ्यांना आहे। कारण की जवळपास जर हे पाऊस नाही पडले तर जवळपास महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 60 ते 55% शेती धोक्यात आहे। माझ्या अंदाज चुकल्याने जो कोणी हवामान अंदाज खुश होत असेल, या पलीकडे त्या अंदाजामुळे शेतकरी चिंतित आहे, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये समजेल। पण ही पुढची सिस्टम काय आहे? आता कमीत कमी ह्या स्पेलमध्ये जो 16 पासून, 17 पासून, 18 पासून 19 पर्यंत वाढण्यात जाणार आहे, हा जो काही आठवड्याचा स्पेल आहे, या वातावरणामध्ये कमीत कमी विदर्भाला आणि खानदेशला, त्याचबरोबर मराठवाड्यातल्या नांदेड, लातूर, जालना पट्ट्याला सुखकारक वातावरण ह्या 3-4 दिवसात राहणार आहे। दक्षिण सोलापूरमध्ये 16 तारखेला दक्षिण भागाकडनं जे काही कोल्हापूर मार्गे जे काही डिप्रेशन आहे, या डिप्रेशनमुळे सटकारे बिटकारे स्थानिक लेवलचे पाऊस यामध्ये पडत जाणार आहे। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 प्रश्न विचारेल। पहिली गोष्ट, मी कुठल्या जिल्ह्यांना माझा जो काही अंदाज आहे तो आवडत नाही, तो कमेंटमध्ये स्पष्ट करायचा। माझे अंदाज वर्षामध्ये तुम्हाला जर चुकीचे वाटत असेल तर बंद करण्याची माझी तयारी आहे। त्याच तशा पद्धतीच्या कमेंट शेतकऱ्यांनी करायच्यात। कुठला भाग म्हणजे खानदेश असेल, विदर्भ असेल, तुम्हालाही बंद करण्याची इच्छा आहे का, तर कमेंटमध्ये सांगा। कारण की ह्या 3 महिन्यातली माझी ही पहिली चूक आहे। याचं प्रायश्चित्त किंवा ह्या चुकीचं जे काय आहे तुम्हाला समाधान होत असेल तर मी ते बंद करण्यासाठी तयार आहे, पण ना की कमेंट बॉक्स बंद करून किंवा लपून बसणं, किंवा मी म्हणलोय जर थेंब पडला तर अंदाज बंद करेन, त्या लोकांमधला मी नाही। मला ही गोष्ट खूप जिव्हारी लागलेली आहे, त्यामुळे मी ही गोष्ट बंद करण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे त्या जिल्ह्यांनी त्या जिल्ह्यानुसार हा अंदाज बंद करायचा असेल तर बिनधास्त सांगा, मी ती तयारी ठेवलेली आहे। पण मला न बंद करू देणारा भाग म्हणजे माझा भोकरदन आणि जाफराबाद एरिया, मी तो अंदाज तिथे सुरू ठेवेल। यानंतर जर इच्छा असेल अहिल्यानगरकरांना, सोलापूरकरांना, पंढरपूरकरांना, त्याचबरोबर बीडकरांना आणि लातूर, नांदेडसह परभणीकरांना, तर माझी तयारी आहे। ठीक आहे, तर जय शिवराय। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। तर आता बोलूयात पुढच्या गोष्टी की 16 तारखेच्या नंतर हा जो काही आता आज जालना जिल्ह्यामध्ये मागच्या 4-5 दिवसापासून ढग थांबत नव्हते, ती प्रणाली आज 15 तारखेला जास्त प्रमाणात विकसित झाली। म्हणजे ढगांचे जे काही स्पेल आहे 4 वाजल्यापासून घनसावंगी पासून, अंबड पासून ते जालना जिल्ह्याच्या जवळपास बऱ्याच भागांमध्ये हे स्पेल चांगल्या पद्धतीने टिकून राहिलेत। या स्पेलमुळे पुढच्या काळातलं वातावरण जे आहे ते टिकून राहील अशी शक्यता आहे। आणि खानदेशचा आणि विदर्भाचा विषय थोडा वेगळा आहे।
या भागांमध्ये हे स्पेल कायमस्वरूपी आहेत, कायमस्वरूपी राहतील, त्यामुळे या भागांची शेती फारशी धोक्यात नाहीये. पण मग मराठवाड्यातल्या लातूर भागामध्ये सध्या परिस्थिती किचकट आहे आणि क्रिटिकल आहे. यांची शेती धोक्यात राहू शकते का? तर अजिबात नाहीये. कारण की ठीक आहे, आता मी ही जे काही तुम्हाला रिक्स घेऊन मी अंदाज एकदाच देतो, मी तो बदलत नाहीये. आणि ही गोष्ट सुद्धा त्या तज्ज्ञांना माहिती जे माझ्यावरती नाव ठेवतात. 11 ते 15 दरम्यान पाऊस व्हायला पाहिजे अपेक्षेप्रमाणे, तेवढा झाला नाहीये. पण ह्या 11 ते 15 दरम्यान 3दा अंदाज बदलल्याने मला नाव ठेवण्यात काही अर्थ नाहीये. ठीक आहे, तरी सुद्धा हा व्हिडिओ मी आज लाईव्हच्या माध्यमातून बनवतोय. पण ह्या दिवशी तुम्ही गायब होतात हे लक्षात ठेवा. नक्की स्टॉप करतोय मी, मला जिल्हे कमेंटमध्ये सांगा की आमच्या जिल्ह्याचा अंदाज देऊ नका म्हणून. तसंही मी 4 ते 5 जिल्ह्यांचे अंदाज 16 तारखेला ती गिफ्ट देण्यासाठी तयारच आहे. पण तरी सुद्धा कोणाला जिल्हे वाढवायचे असतील तर बिंदास सांगा आणि संपूर्ण महाराष्ट्राचे अंदाज बंद ठेवायचे असतील सांगा. माझा पुढचा टप्पा जो आहे, मी माझं राज्य निवडलेलं आहे. आणि जाता जाता एवढंच सांगेन, पुढच्या वातावरण संदर्भामध्ये कदाचित तुम्ही बंद करायला जर सांगितलं कमेंटमध्ये, तर पुढचं वातावरण जे आहे ते खानदेश, मराठवाडा, विदर्भ या भागांना सर्वाधिक जास्त प्रमाणात चांगलं आणि व्यवस्थित राहणार आहे. पण दक्षिण महाराष्ट्र या भागांना या वातावरणाचा जो काही ढगांचा प्रमाण आहे आता दिवसेंदिवस हे वाढत जाईल. एक्झॅक्टली तारखा आपण आता डिक्लेअर करणार नाहीये, पण कमीत कमी ह्या 3-4 दिवसामध्ये हे जवळपास भाग सुखावले जातील अनेक ठिकाणी. त्या पलीकडेही जाऊन सांगायचं म्हटलं की जवळपास सर्वत्र आणि सर्वशाम पाऊस महाराष्ट्रामध्ये 30-31ला जसा झालाय, तशी आशा कमीत कमी महाराष्ट्रामध्ये ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये चांगली राहणार आहे. याचं कारणही स्पष्ट सांगतोय, कारण की त्या टायमिंगला सुद्धा 1, 2 किंवा 4 दिवसामध्ये संपूर्ण भाग घेणार नाहीये. पण फटकारे, विटकारे आणि एखाद्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं दमदार वातावरण होत राहणार आहे. आणि एक तुम्हाला माझ्या अंदाजामध्ये एक गोष्ट शिकायला नक्की मिळेल की परिस्थिती कितीही तिखट असली तरी निसर्ग त्या परिस्थितीला मात करण्याचं बळ देतोय. माझ्या अंदाजाने तुमच्या मनामधील असलेलं जी काही चिंता होती आणि ज्या चिंतेला आहे तो निरसन करण्याचा आतापर्यंत प्रयत्न केलाय. पण मित्रांनो, निगेटिव्ह अंदाज देऊ तुमचं जे काही मन खच्चीकरण होते, आता मी तुम्हाला आशेला लावलंय ही गोष्ट नाहीये. ही आशा तुमची आज नाही, उद्या नाही, परवा दिवशी ह्या 2-3 दिवसात पूर्ण होणार आहे. पण माझा जो अंदाजाचा ठामपणा होता तो 15 तारखेपर्यंत होता, तो मी मान्य करतोय. आणि मी तुम्हाला अपेक्षा करत नाही की ह्या 2-3 तारखा ज्या वाढल्यात, ह्या वाढलेल्या तारखा ज्या आहेत ह्या तारखा वातावरणातील बदल आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या काळामध्ये जे काही पुढे घडणार आहे, ऑगस्ट महिन्याचा अजून 15 वेळा बाकी आहे. जसं जुलै महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये 8 दिवस बरा राहिलाय, नंतर थोडं तरसवलंय, शेवटी त्याने चांगला बसलाय. तशीच कंडिशन सेम ॲज अ कंडिशन या महिन्याची राहणार आहे. सर्व शेतकऱ्यांना आत्तापर्यंत कमरापर्यंत माल, कुणाचा गुडघ्यापर्यंत माल येईपर्यंत पाऊस झालेला आहे. आता फुल अवस्थेमध्ये किंवा शेंगा अवस्थेत असलेल्या सोयाबीनचं खळं ह्या वर्षी 100% होणार आहे. एवढेही खचले जाऊ नका, ही मला तुम्हाला विनंती असेल. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.